जळगाव जिल्ह्याचे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य PM पाटील सर। बघा, डिप्लोमाच्या फ्युचर बद्दल भरपूर सारे प्रश्न मी सरांसाठी काढून ठेवलेले आहे। त्यावेळेस 3 वर्षाचा डिप्लोमा आणि 3 वर्षाची इंजिनिअरिंग हे केल्यानंतर 6 वर्षानंतर विद्यार्थ्यांना खरंच स्कोप असेल का? कोणत्याही ब्रांचला आपण कमी लेखायचं नाही, पण कोर एज्युकेशन मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचं नक्कीच मी खंडन करेन। की बरेच जण आता म्हणतात की अरे काय यार, रस्त्यावर इंजिनियर पडलेले आहे, जिथे पहा तिथं इंजिनियर इंजिनियर इंजिनियर। तर खरंच आता इंजिनिअरिंग करण्यापेक्षा काही दुसरं ऑप्शन बेस्ट आहे का अजून सुद्धा डिप्लोमा आणि इंजिनियर हे बेस्ट राहील? शिक्षण तुम्ही कोणतंही घ्या, पण नॉलेज जर तुमचं मिळत नसेल ना तर मग तुम्हाला तुमचं पुढचं भविष्य हे अंधारमय असणार आहे। मग डिप्लोमा खरंच एवढा कठीण आहे का? मग विद्यार्थी जे फेल होतात त्याचं खरं कारण काय? का खरंच पेपर एवढे स्ट्रिक्ट होतात का? पेपर खरंच खूप कठीण निघतात का? का विद्यार्थ्यांची काही चूक आहे? तर यामध्ये नेमका दोष कोणाचा आणि यावर आपल्याला काय उपाययोजना वगैरे करता येईल? डिप्लोमाला खरंच बाहेर जाणं योग्य आहे किंवा नाही? फोटोकॉपी आणि रिचेकिंग जर समजा म्हटलं तर विद्यार्थ्यांचे बरेचसे पैसे वगैरे वाया जातात। संशयास्पद तुमच्या हालचाली दिसून आल्या तरी सुद्धा तुमचा पेपर हा कॉपी केस म्हणून कन्सिडर करून त्याच्यावरती ऑनलाईन पेपरला सुद्धा कॉपी केस झालेले आहेत। आता बघा, सर्वांना पडलेला प्रश्न जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहे की सर आमचे तर 5 बॅक लागले, आमचे 6 बॅक लागले, आता आमचं काय होणार? कारण आम्ही तर शेवटची बॅच आहोत सर। मग आम्हाला काही कॅरी ऑन मिळू शकतं का किंवा OTO वगैरे मिळू शकतो का? म्हणतात की आम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज करू। तर ब्रांच चेंज करण्याची प्रोसेस कशी असते?